Good morning, everybody. This is Sandeep Mittarwar. Thank you for your overwhelming response for subscription. किती सबस्क्रिप्शन वाढले ते महत्त्वाचं नाही, पण किती पर्सेंटनं वाढले ते महत्त्वाचं आहे. आणि काही माझ्या मित्रांनी फोन करून सांगितलं का बा तुला खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तर म्हणून थोडं इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करतो आहे. थँक्यू फॉर वन्स अगेन. आजचा टॉपिक आहे विद्यार्थ्यांचे प्रकार. किती विद्यार्थी किती विद्यार्थी म्हणण्यापेक्षा किती टाईपचे विद्यार्थी आहे. जसं कॉन्व्हेंटचे विद्यार्थी, सेमी इंग्लिशमध्ये शिकणारे सेमी इंग्लिशमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि आपले मराठी मीडियमचे विद्यार्थी असं नसून तर त्यांची अभ्यास करण्याची पद्धत. कोणी कॉपी कॅट राहते, म्हणजे घोकणपट्टी रट्टा मारणारे विद्यार्थी, कोणी समजून घेणारे विद्यार्थी राहते. कोणी समजून घेतल्यानंतर आपलं डोकं वापरून आपल्या प्रकारे अभ्यास करणारे विद्यार्थी ते आपली नवीन टेक्निक डेव्हलप करते. जसं IIT-IIMमध्ये याला एनकरेज केलं जाते का बा तुम्ही आपली नवीन पद्धत किंवा नवीन काहीतरी आपली नवीन प्रोसिजर डेव्हलप करा. तर आपण पहिला आहे इथे एक मराठी नाही, इन केस ऑफ चायनीज, आय थिंक चायनीजमध्ये एक प्रोवर्ब आहे का बा इफ यू गिव्ह हिम फिश ही कॅन फीड हिमसेल्फ वन डे but if you teach him how to fishing then he can feed himself lifelong. पण इंडियन कॉन्टॅक्टमध्ये दुसरा आहे की लेट्स प्रोव्हाइड हिम रिसोर्सेस, डोंट टीच हिम फिशिंग बट लेट्स हिम प्रोव्हाइड द रिसोर्सेस अँड सी हाऊ ही कॅन डेव्हलप हिज ओन टेक्निक ऑफ फिशिंग. म्हणजे का तुम्ही त्याला स्पून फिडिंग करू नका. पहिल्या प्रकारात जाऊ आपण. स्पून फिडिंग म्हणजे काय, तुम्ही त्याला नोट्स देऊन दिले, प्रश्न देऊन दिले, प्रश्नाचे उत्तर देऊन दिले, तो काय करते, रट्टा मारते. तितकंच वाचते जितकं सांगितलं, लेक्चर सांगितलं तितकं अभ्यास करते, तितकंच वाचते आणि तितकंच उत्तर लिहिते. म्हणजे त्या ब्रेनची काय डेव्हलपमेंट होते, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होत नाही, थॉट प्रोसेस इव्हॉल्व होत नाही. आणि सेकंड हा झाला पहिला म्हणजे कोणता, स्पून फिडिंगवाला, ज्याला आपण आजकाल कोणत्याही कॉलेजमध्ये जा, कोणत्याही कॉन्व्हेंटमध्ये जा, कोणत्याही टीचरमध्ये जा, सरळ ते टीचर लोक काय सांगतात का बा हा प्रश्न आहे आणि हा उत्तर आहे, इतकंच येणार आहे, इतकंच लिहायचं आणि चांगले पर्सेंटेज घ्यायचं. ते म्हणजे का कॉपी कॅट झाले. कॉपी कॅट म्हणजे का फक्त रट्टावाले, घोकंपट्टीवाले. जस्ट लाईक आता मी जे कॉलेजमध्येच काम करतो तर मला चांगल्या प्रकारे माहीत आहे का बा हा सिलेबस आहे, हा पोर्शन आहे आणि हा पोर्शनचा हे इतके क्वेश्चन आहे, या क्वेश्चनमध्ये इतके इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चनपैकी हा इतके वाचायचे आणि इतकंच लिहायचं. त्याच्यामुळे काय होतं, ओव्हरऑल पर्सनल डेव्हलपमेंट होत नाही. त्याच्यामध्ये रेडीमेड स्पून फिटिंग होते. म्हणजे सगळं टीचर लोकच करून घेतात आणि टीचर लोकच त्यांच्याकडून रट्टा मारून घेतात किंवा पाठ करून घेतात, लिहून घेतात, रायटिंग प्रॅक्टिस करते. त्याच्यामुळे त्यांच्या ब्रेनची काही डेव्हलप होत नाही. सेकंड टाईपमध्ये ते का म्हटलं फीडिंग, टीच हिम फीडिंग. याच्यामध्ये लेक्चरर्स लोक काय करतात, त्यांना नोट्स देतात. नोट्स दिल्यानंतर एक तर लेक्चर लोक एक्सप्लेन केल्यानंतर त्याच्यात करस्पॉन्डिंग नोट्स देतात. त्या नोट्समध्ये विद्यार्थी काय करतो, वाचतो आणि समजून घेऊन त्याच्यावर उत्तर देतो. याच्यामध्ये थोडी लिटिल बिट प्रायर जो पहिला प्रकार आहे रट्टावाला, याच्यापैकी हा जो विद्यार्थी आहे हा थोडा चांगला, थोडा इव्हॉल्व होतो, थोडा डेव्हलप होतो. पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, लेक्चरर एक्सप्लेन पण करतो आहे आणि लेक्चरर त्या करस्पॉन्ड नोट्स देतो आणि हा विद्यार्थी हा रट्टा न मारता हे नोट्स वाचून समजून घेऊन तो आपलं उत्तर लिहितो. म्हणजे पण त्याच्यामध्ये 70 ते 80% नाही का हा डबिंग कॉपीज राहते. म्हणजे लेक्चरचे नोट्स तो नाही का पेपरमध्ये उतरवतो आणि व्हॅल्युएशन करताना, पेपर चेक करताना पण लेक्चरर लोक मीनं काय लिहून दिलं आणि त्यानं काय लिहिलं हे पाहण्यापेक्षा त्यानं मीनं लिहिलेलं जे उत्तर आहे, ह्या मनात जे उत्तर आहे त्यानं लिहिलं का तेच पाहून नाही त्याच्यावर मार्किंग होते. त्याच्यामुळे काय होते का विद्यार्थ्याचा जो डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तो डेव्हलपमेंट होत नाही. आता तिसरा आहे, जेव्हा लेक्चरर एक्सप्लेन करतो त्याला टॉपिक समजून सांगितला की मग ते त्याच्या कल्पनेवर सोडून द्या, इमॅजिनेशनवर सोडून द्या की तो किती लिहिते. समजा तुम्हाला फोटोसिंथेसिस हा टॉपिक दिला तर लेक्चररनी समजा फोटोसिंथेसिस एक्सप्लेन केलं पूर्ण, मग त्याच्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या मनात उत्तर लिहून दिल्यानंतर आपल्या मनाने उत्तर जर लिहिलं आणि तेच उत्तर जर त्या पेपरमध्ये लिहिलं, मे बी लॉट मोर डिफरंट फ्रॉम स्टँडर्ड आन्सर. पण त्याच्या कल्पनाशक्तीचा, त्याचा ब्रेनचा त्याचा IQ जो डेव्हलप होईल आणि त्याला प्रश्न समजून घेऊन त्याचं विश्लेषण करण्याची ताकद जी येईल त्याच्यात भरपूर येईल. याच्यामध्ये काय होतं आहे, आपण
जनरली आपण काय करतो, रेडीमेड सिलेबस, रेडीमेड पुस्तक, रेडीमेड नोट्स, रेडीमेड आन्सरिंग करतो. पण सेकंड याच्यामध्ये काय करतो, नोट्स देतो पण तो आपला मनात अभ्यास करतो, रट्टा नाही मारताय. पण थर्ड याच्यामध्ये काय करतो, रट्टाही नाही मारताय, समजून फक्त टॉपिक समजून घेताय आणि आपल्या मनानं लिहिताय. याच्यामध्ये लेक्चररचा काहीच रोल राहत नाही. फक्त लेक्चरचा रोल काय, फक्त वाटाड्या मीन्स इट इज ओनली गायडन्स. तो फक्त नाही का, हा टॉपिक आहे, हा टॉपिक समजून सांगते आणि विद्यार्थी आपल्या मनाप्रमाणे लिहिते, इतकंच तो राहते. पण याच्यामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा चान्सेस भरपूर राहते. तिसऱ्या प्रकारामध्ये, पहिल्या प्रकारामध्ये फक्त कॉपी कॅट, रोबोटिक्स लायक मेमोराईज करा, रट्टा मारा, लिहा. सेकंड याच्यामध्ये सरचे नोट्स वापरा आणि लिहा. तिसऱ्या याच्यामध्ये काय, सर नोट्स देत नाही, सर काहीच देत नाही, फक्त सर टॉपिक समजावून सांगते. टॉपिक समजावून सांगल्यानंतर विद्यार्थी आपल्या मनाने लिहिते. याच्यामध्ये कधी चांगलं राहते. याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते आणि त्याचं पाहण्याचा, त्याची आकलन क्षमता, त्याची इव्होल्युशन पॉवर खूप वाढते. त्याच्यामुळे माझ्या मते तरी रट्टा मारण्यापेक्षा किंवा सरांनी नोट्स दिल्यापेक्षा विद्यार्थी जर आपल्या मनाने आन्सर तयार करून जर लिहित असेल तर ते कधी चांगलं. म्हणूनच आजकालच्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणजे आणि युरोपियन कंट्रीज कोणत्या, नॉर्वे वगैरे झाल्या, आयर्लंड झाल्या, फिनलँड झाल्या आणि युरोपियन कंट्रीज तुम्हाला माहीत आहे ज्यांनी आपल्यावर राज्य गाजवलं. आता ते पण आपली शिक्षण पद्धत आणि टीचिंग मेथड बदलत आहेत. त्यांना प्रोजेक्ट बेस असाइनमेंट देत आहे आणि त्यांना त्यांच्या डोक्याने, त्यांच्या इव्हॉल्युशननी, त्यांच्या पद्धतीनं तुम्ही तुमचा आन्सर करा. जरुरी ते आता फिशिंग कर, फॉर एक्झाम्पल आपण पकड फिशिंगची टेक्निक जर समजली, फिशिंगमध्ये काय म्हणजे तू असं कर म्हणजे तुम्हाला असं आन्सर भेटेल. पण याच्यामध्ये काय होते का बा, त्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड करा आणि लेट हिम डेव्हलप हिज ऑन टेक्निक. जरुरी नाही का टीचरनी जे सांगितलं तितकंच लिहिण्यापेक्षा आणि तेच लिहिण्यापेक्षा नवीन मेथड डेव्हलप, जगात भरपूर डेव्हलपमेंट आहे. देर आर लॉट ऑफ स्कोप इन, देर आर मेनी मल्टिपल वेज ऑफ रायटिंग आन्सर, यू नो. म्हणजे आपण जर त्याला डेव्हलप केलं तर त्याचा खूप काही डेव्हलपमेंट होतं असं मला तरी वाटते. आणि जसं आपण आता जशी भारतीय पुरातन विद्यार्थ्यामध्ये कसं आहे, उपनिषद पद्धत होती. उपनिषद म्हणजे बाय आस्किंग क्वेश्चन्स. तुम्ही आपला टॉपिक सरांनी, लेक्चररांनी जेव्हा एक्सप्लेन करून दिल्यानंतर आपल्याला कधी समजते, जेव्हा आपण त्याला क्वेश्चन विचारल्यानंतर समजा क्वेश्चनचा आन्सर लेक्चरला पण अभ्यास करायला लागते. कारण लेक्चरला जर टॉपिक चांगला समजला तरच तो विद्यार्थ्यांच्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. आणि विद्यार्थ्याला क्वेश्चन कधी येईल, जेव्हा तो टॉपिक समजून घ्यायचा प्रयत्न करेल. म्हणून हा कोणताही टॉपिक अभ्यास करताना लेक्चरनी विद्यार्थ्यापेक्षा जास्त मेहनत करणं जरुरी आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणं शक्य आहे. अशा भरपूर काही मेथड राहते जे विद्यार्थ्यांना समजत नाही. पण विद्यार्थी काहींना नॉलेज भरपूर राहते पण दे कांट एक्सप्रेस. त्यांना त्यांची वेवलेंथ स्टुडंटसोबत जमत नाही. पण आपली वेवलेंथ समजा मास्टर डिग्रीवाला जर लेक्चरर असेल आणि विद्यार्थी आता जस्ट डिप्लोमा होल्डर किंवा डिग्री होल्डर असेल, त्यांची वेवलेंथ जुळणार नाही ना. पण विद्यार्थ्यांच्या वेवलेंथवर येऊन जर लेक्चररने एक्सप्लेन केलं तर त्यांचा कदाचित चांगला फायदा होईल. आणि या प्रोसेसमध्ये टीचरचा का फायदा आहे? टीचरचा हा फायदा आहे की ही विल डिस्कवर हिज ऑन सायकोलॉजी. म्हणजे तो विद्यार्थ्यांची ह्युमन डायनॅमिक्स जी आहे किंवा विद्यार्थ्यांची सायकोलॉजी त्याला समजेल आणि त्याचा एक्सपिरियन्स वाढेल की कोणत्या विद्यार्थ्याला कसं शिकवायचं. समजा खेड्यातल्या विद्यार्थ्याला त्याला कसं एक्सप्लेन करायचं, सिटीतला विद्यार्थी आहे त्याला कसं एक्सप्लेन करायचं, कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे तर त्याला काय सांगायचं, 80% आहे तर त्यांना काय सांगायचं, 60% आहे त्याला काय सांगायचं. 80% समजून सांगायची गरज नाही. त्याला फक्त इफ ही फेस सम डिफिकल्ट, तो कुठं अडला तर त्याला मार्गदर्शन करायची गरज आहे. 60% का सांगायची गरज आहे का बा त्याला थोडंसं टॉपिकला एक्सप्लेन केलं का मग इलॉबरेट केलं का तो समजून जाते. पण 40% विद्यार्थ्याला काय, त्याला टॉपिक समजून सांगायला लागते, त्याला आन्सर कसं प्रेझेंट करायचं आहे ते सांगावं लागते आणि त्याच्यामध्ये काही क्वेश्चन असेल तर ते सांगावं लागते. हे पूर्ण माझ्या मतानं विद्यार्थ्यांचे हे प्रकार झाले. आणि पहिल्या कॅटेगरीतून म्हणजे 40 60 कसं आणायचं, 60 80 कसं आणायचं, 80 त्याला टॉपर कसं करायचं, हे पूर्ण लेक्चरच्या हातात राहते. आणि विद्यार्थी कोणता फेल होते तर मला वाटत नाही की विद्यार्थ्याचा काही रोल असेल, पण लेक्चरचा बी तितकाच रोल आहे. पण आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये असं झालं की टिट फॉर टॅट, जितका पेमेंट तितका पेमेंट काम. त्याच्यामुळे लेक्चरची पण अभ्यास करायची क्षमता, शिकण्याची क्षमता संपली आणि त्यांनी फक्त जितकं माझ्या तितकं सांगतात आणि म्हणजे जितना पता उत्ताशी लिखो, उत्ताच पढो और पास हो जाओ, ही मेंटॅलिटी राहते. पण त्याच्याने काही आपली काही डेव्हलपमेंट होईल असं मला काही वाटत नाही. पण जर विद्यार्थ्यांना रिसोर्सेस जर चांगली प्रोव्हाइड करून दिले तर त्यांची डेव्हलपमेंट नक्कीच होईल असं मला वाटते.
मागच्या याच्यामध्ये तुम्हाला काही समजावून थोडं सांगितलं होतं, त्याच्यामुळे तुमचा लाईक्स आणि शेअर खूप चांगले मिळाले आणि माझी सबस्क्रिप्शन रेट पण थोडीशी वाढली. किती वाढली ते विचारू नका, पण बऱ्यापैकी वाढली. इन लेवल ऑफ पर्सेंटेजमध्ये वाढली. आणि जर हा टॉपिक तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा. आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा किंवा कॉमेंट्समध्ये लिहा की बा काय इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. मी नक्की इम्प्रूव्हमेंट करेन आणि नंतर समोर अशा कोणत्याही चांगल्या टॉपिकला पकडून आपण भेटू. थँक्यू.